मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। मालेगावकर म्हणून एक मुलीचे वडील म्हणून मी माझं कर्तव्य पार करतोय। माझ्यासारखी एक भावना आहे की उद्या माझ्यासारखीची पण एक मुलगी आहे, तिच्यावर काय दिवस येऊ शकतात। त्याच्यामुळे ह्या ज्या अशा काही केसेस होत आहेत यांना लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी नवीन कायदा तयार करून जलद गतीने हे प्रोसिजर झाली पाहिजे। याच्यासाठी या यज्ञाताईला तर आम्ही यावेळी वाचवू नाही शकलो, तर तिच्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देऊन भविष्य काळातल्या जेवढ्याही यज्ञाताईंवर हे काही अत्याचार होणारे असतील तर त्या नराधमांना याच्या शिक्षेपोटी भीतीपोटी त्यांना हे होईल आणि ते थांबतील, जेणेकरून भविष्यातल्या मायलेकी या सुरक्षित राहतील। याच्यासाठी हे आजचं आंदोलन त्यांनी लेखी स्वरूपात बघा, जेव्हा मॉप असतो त्याच्यात काही मॉपचं म्हणणं असतं की दरवेळी आता जसं की मागच्या वेळी आमच्या आजनवडेल गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलं होतं। त्या बालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून विहिरीत टाकून देण्यात आलं होतं आणि आज तो हरामखोर जामीन घेऊन तो मोकट बाहेर फिरतोय। ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडे स्थलांतरित झाला, पण आमचं हेच म्हणणं आहे जर आरोप सिद्ध होत आहेत, सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत, तर मग ह्या लोकांना बाहेर येण्याचं परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडतो का? तर आमची पूर्ण म्हणजे हा विषय ठीक आहे, आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल, हा विषय संपूर्ण भारतात महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे की ह्या विषयांकडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे। सरकारी वकील हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत, मुली आहेत, छोटे मुलं आहेत, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत त्याला आपण पोस्को म्हणतो, त्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्याय व्यवस्था आहे जिला एक कालावधी लागतो, महिने वर्षानुवर्ष लागतात, तर त्या कॅटेगरीत न बसवता त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे एवढंच। पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं? पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की 4 दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण हे करू। आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभागी झाला, परंतु आता या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी आहे? आपण सरकारी पक्षामध्ये आहात। मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू, पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो। तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे, गुन्हा सिद्ध होतोय, तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, प्रशासनाला, न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सहकार्य बदल करावी अशी पण आपली मागणी आहे। मला वाटतं मी सांगण्यापेक्षा नागरिकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होती असे चांगले वकील आम्हाला सरकारी, उज्ज्वल निकम साहेबांचं तर नाव आहेच, पण त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू। आम्हाला आनंद झाला या गोष्टीचा, जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्यायनिवाडा होतो। बघा, असं बिलकुल नाही आहे, ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत, आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत। आपल्याला सर्वांना मिळून, मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला सर्वांना मिळून हा सर्व विषय साईडला ठेवून या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे, त्या दृष्टिकोनाने आपण त्या विषयाला बघा। मी पूर्ण आंदोलनात कुठेच फ्रंटला नव्हतो, कुठेच पुढे आलो नाही, याच्याकरताच आलो नाही की या विषयाला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप प्राप्त नाही झालं पाहिजे म्हणून लेखी आश्वासन दिलं। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें। हम